नंतर लागतील, आत्ता लागतील, नंतर लागतील. काही विश्लेषक बोलायचे लवकर निवडणुका लागतील, काही सांगत होते एप्रिलमध्येच लागतील, काही सांगत होते मार्चमध्ये लागतील. आणि झालं असं की 17 मार्चला जेव्हा निवडणुका घोषित झाल्या आपल्या सर्वांना वाटलं होतं अरे 20 मे मुंबई कसे काढणार आपण 2 महिने प्रचारात, एवढी मोठी खेचली का निवडणूक, ही भाजपच्या फायद्यासाठी खेचलेली आहे. आपल्याला वाटायला लागलं पूर्ण भाजप त्यांची यंत्रणा येऊन सगळीकडे पसरेल. आणि ठरत असं गेलं की पहिला टप्पा झाला निवडणुकीचा, दुसरा टप्पा झाला, तिसरा टप्पा झाला, चौथा टप्पा झाला. आपण मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, कल्याण असेल, नाशिक असेल, हा पूर्ण टप्पा जो आहे हा 5व्या टप्प्यात आहे. आणि आपल्याला भीती वाटत होती ती हीच की आपल्या हक्काचा मतदार जो आहे, आपला शिवसैनिक जो आहे, आपल्या महाराष्ट्र हिताचे जे मतदार आहेत हे सगळे आपल्या गावी जातील का. पण दिसतंय सगळीकडे चित्र असं. आत्ताच मी मुलुंडमधून आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात असं चित्र दिसतंय. ज्यांना सुट्टी घ्यायची होती, ज्यांना गावी जायचं होतं, गावी जाऊन आलेले आहेत. कारण त्यांना पण आतुरतेने वाट जे पाहत होते ते ह्या 20 मेची पाहत होते. आणि ही वाट आपण एवढ्यासाठीच पाहत होतो की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांनी आपल्या मुंबईची वाट लावली, जे महाराष्ट्र लुटत होते, जे मुंबई लुटत होते, त्यांना आता पळवून लावायचं आहे. केंद्र सरकार बदलायचं आहे. तो दिवस आता जवळ आलेला आहे. 2 वर्ष मुंबई म्हणून जर आपण विचार केला, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. आणि अवकाळी सरकार डोक्यावर बसल्यानंतर थैथयाट सगळीकडे हे गद्दार घालत होते, हे गद्दार गँगची लोक घालत होती. स्थानिक आमदार जे आहेत, माहीमचे स्थानिक आमदार, मला वाटतं दानवे साहेब आपल्याला माहिती आहे कुठे कुठे फ्लॅट आहेत. आता कळलं असेल तुम्हाला, महेशजींनी सांगितलं असेल. मागच्या वेळी विशाखाताईंनी तर पोलखोल पूर्ण केलीच होती. काही नवीन फ्लॅट आलेत, त्यांना आता निवडणुकीत फ्लॅट करून टाकायचं आहे. पण ही सगळी लोक आपल्या शिवसेनेमुळे वाढली, शिवसेनेवर मोठी झाली. अनेक वेळा स्टँडिंग कमिटीची आपण त्यांना पद दिली होती. सगळं काही खायचं ते खाल्लं, अपचन तुम्हाला झालं आणि म्हणून तुम्ही गुजरातला पळून गेलात. आज आमच्यावर चालून येतात. हिम्मत जर करायची असेल तर वार समोरून तरी करा, मागून वार करणारे तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणून तरी कसे घेऊ शकता, हा विचार माझ्या मनात येतो, आपल्या सर्वांच्या मनात येतो. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीत आणि आज खास इंटरव्ह्यू मध्ये जेव्हा मला विचारलं गेलं की आदित्य शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, कशी लढाई होणार, मी सांगितलं शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकमेव शिवसेना आहे. शिवसेना विरुद्ध चिंदी चोर, शिवसेना विरुद्ध गद्दार गँग, शिवसेना विरुद्ध बाप चोर, पक्ष चोर. मी येणार होतो त्याच्यावर, तुम्ही लवकर आलात. पण आज हीच परिस्थिती आपल्याला मुंबईत दिसत आहे. या 2 वर्षामध्ये अनेक घोटाळे आपण राऊत साहेब लोकांसमोर आणले होते. अनेक घोटाळे जेव्हा लोकांसमोर आणले तेव्हा सगळ्यात पहिला घोटाळा मी जो लोकांसमोर आणला तो रस्त्याचा घोटाळा होता. मागच्या वर्षी 15 जानेवारी 2023ला रस्त्याचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेचा प्रशासक चेहल बसले असताना या मिंदे सरकारमध्ये जो घोटाळा झाला, 6080 कोटीचा घोटाळा आपण लोकांसमोर आणला आणि 1000 कोटीची बचत आपण मुंबई महानगरपालिकेला करायला लावली. ते ह्या शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची ताकद आहे. आणि अजूनही मी दावा करून सांगू शकतो तुम्हाला, परत एकदा पत्रकार परिषद घेणारच आहे. त्या 5 की 6 पत्रकार परिषदांमध्ये मी प्रत्येक रिजनचा घोटाळा काढला होता. त्याच्यात मुंबईमधला ह्या 6 झोनचा घोटाळा जेव्हा काढला, 5 झोनचा जेव्हा घोटाळा काढला, आपण 1000 कोटीची बचत केलीच. ती बचत आपल्या पैशांची होती. पण अजूनही तुम्हाला दावा करून सांगतो, मुंबईत एक सुद्धा रस्ता या घोटाळेबाजांनी पूर्ण करून दाखवला नाहीये. जी कामं आपण दाखवत होतो, होर्डिंगवर दाखवत होतो, 2012ला जेव्हा निवडणूक लढलो, जेव्हा 2017 निवडणूक लढलो, श्रद्धाताई आपण 12ला महापौर होतात. आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण बैठका करायचो तेव्हा आपण ठळकपणे होर्डिंगवर उद्धव साहेबांनी दाखवलं होतं जी कामं आपण केली होती. आपल्या निवडणुकीचं ब्रीदवाक्य होतं करून दाखवलं. कुठेही आपला चेहरा स्वतःचा, आपल्या नेत्यांचा चेहरा, आपल्या कार्यकर्त्यांचा चेहरा, इकडून तिकडून ओढलेले ओरबाडलेले नेते असे घेतले नव्हते. आपण जी कामं केली होती ती आपण लोकांसमोर आणली. ते लोकांनी विश्वास त्या कामांवर ठेवला, त्या फोटोवर ठेवला. ती करून दाखवलेली कामं त्याच हिमतीवर, त्याच ताकदीवर, त्याच जिद्दीवर आपण 2012ची निवडणूक जिंकलो आणि 17ची जिंकलो. या दोन्ही निवडणुका जिंकत असताना जी अनेक कामं आपण केली, 1997 मध्ये मला आठवतं जेव्हा मिलिंद वैद्यजी महापौर झाले होते तेव्हा आपण मुंबई महानगरपालिका म्हणून 600 कोटीच्या तोट्यात होतो, डेफिसिटमध्ये होतो. पण तीच मुंबई महानगरपालिका आर्थिक प्लॅनिंग करून जे काही आपण नीट व्यवस्थापन करायचं होती ती व्यवस्था करून
650 कोटीची जी तोट्यात होती मुंबई महानगरपालिका, तिला 92,000 कोटीच्या सरप्लस मध्ये आणलं. ह्याला शिवसेनेचं काम म्हणतात, ह्याला मुंबईवरचं प्रेम बोलतात. ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 कोटीच्या फिक्स डिपॉझिट मधून बीएसटीची सेवा, सगळेच इथे बीएसटी तर वापरत असाल आपण. बीएसटीची सेवा आपण 3,500 बसेस चालवत होतो. त्या 3,500 म्हणजे तुम्हाला खरा आकडा द्यायचा असेल तर 3,337 बसेस हा युनियन बरोबर आपला करार झाला होता. त्या बसेस तर चालवतच होतो आपण. आपलं स्वप्न होतं की 2027 पर्यंत 10,000 इलेक्ट्रिक बसेस मुंबईमध्ये आणायच्या, त्याच्यातून 950 इलेक्ट्रिक बसेस डबल डेकर आणायच्या. आणि हे सगळं करत असताना जगातली सर्वात परवडणारी सेवा आपली बीएसटी. 5 रुपयात 5 किलोमीटरला जाऊ शकता, 10 रुपयात तुम्ही 10 किलोमीटरचा प्रवास करू शकता, 15 रुपयात तुम्ही 15 किलोमीटरचा प्रवास करू शकता. आणि 15 किलोमीटरहून जास्ती जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही 20 रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकता. ह्याला बोलतात मुंबईवर प्रेम. पण आज या मिंदे सरकारनी, या खोके सरकारनी प्रस्तावित केलेलं आहे की 5 रुपये वाढवून 10 रुपये करायचे. प्रत्येक जो फ्लॅट फेअरचा आपला दर होता तो वाढवायचा. जी परवडणारी सेवा आहे ती महाग करून ठेवायची. आणि बसेस ज्या आहेत ते 3,500 वरनं आता 3,000 वर आणलेले आहेत. मुंबईकरांचे हाल मी पाहायला लागलेलो आहे. बघा, मी सत्य बोलतोय, देवळातली घंटा पण वाजते. मुंबईकर रांगेत लागतात. आज जे बस स्टॉप आपण नीट करत होतो, चांगले करत होतो, तिथे होर्डिंग लागायला लागलेले आहेत. एलईडीचे होर्डिंग असतील. आता बस स्टॉप आहे की होर्डिंग आहे हे कळत नाही. मुंबईकरांना उभं राहायला जागा नाहीये. आणि सगळे जे भूखंड आहेत ते एका मागोमाग एक आपण पाहतोय. कॉन्ट्रॅक्टरच्या कशात आणि बिल्डरच्या कशात, बिल्डरच्या कशात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या कशात. तुम्ही आज ठरवायचं आहे की बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची मुंबई राहणार आहे की मुंबईकरांची मुंबई राहणार आहे. हा निर्णय आपल्याला घ्यायला लागेल. कारण जसं मी सांगितलं, जे प्रेम आपण मुंबईवर दाखवलेलं आहे, मग शाळा असतील, हॉस्पिटल असतील, रस्ते असतील, फुटपाथ असतील, गार्डन्स असतील, मुंबई जपण्याचं काम केलं, मुंबई जोपासाचं काम केलं, मुंबईला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे. 2-2.5 वर्षांमध्ये याच मिंदेंच्या हातात, या मिंदे सरकारच्या हातात, या गद्दारांच्या हातात जेव्हा मुंबई आली तेव्हा आपण बघतोय रस्त्यावरचे धिंगाणा घालत आहेत. माझ्या तर कानावर असं ऐकू येतंय की जे आमदार आहेत माहीम मधले ते 5-5, 10-10 हजार रुपयांसाठी दुकानदारांना हल्ली सतवतात. शाळेंना सोडत नाहीयेत, प्ले स्कूलला सोडत नाहीयेत, चिंदी चोरी करायला लागलेत. आणि सगळ्यात घाणेरडा प्रकार जो त्यांनी ह्या माहीममध्ये केला, ह्या मतदारसंघात केला, तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढली आणि पोलीस स्टेशनमध्ये बंदूक ती जाऊन चालवली. हे त्यांचं हिंदुत्व आहे का? आज तुम्हाला विचार करायचा आहे की मुंबई कोणाच्या हातात जाणार आहे? ह्या गद्दारांच्या हातात जाणार आहे, पक्षचोरांच्या हातात जाणार आहे, बापचोरांच्या हातात जाणार की मुंबईकरांच्या हातात राहणार? हा निर्णय तुम्हाला घ्यायचा. आणि तो निर्णय करण्याची वेळ ही 20 मे असणार आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कोणाला मतदान करणार. ही निवडणूक कदाचित कोण पंतप्रधान बनेल, कोणाचं सरकार बनेल ही नाहीच आहे. तर देश ठरवेल आणि आपण सगळे ठरवणार, प्रत्येक मत ठरवणार. पण तेवढीच महत्वाची निवडणूक हे मुंबई काय कोण ठरवणार आणि मुंबई कशी पुढे जाणार ह्याच्यावर निर्धारित झालेली. आता मुंबईसाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. भाजपाचे जे हेतू आहेत, भाजपाचे जे विचार आहेत ते महाराष्ट्राला तोडण्याचे आहेच, पण तेवढे देखील मुंबईला कमजोर करण्याचे आहेत. तोडू शकत नाहीत कारण आपण या गल्ली गल्लीत आहोत. आपण जोपर्यंत या मुंबईत आहोत, या महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राचे तुकडे भाजपा करू शकणारच नाही. पण करू शकले नाहीत तर त्यांचा प्लॅन बी आहे, मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा, मुंबई न परवडणारी करा, मुंबईत साधा माणूस राहणारच नाही अशी करा, नुसतं लोधा यांच्या बिल्डिंग मध्ये राहणारी मुंबई करा. पण मुंबईची मुंबईकरांची आहे, आपल्या हक्काची मुंबई आहे. आपल्या हक्काच्या मुंबईकरांना मुंबईची हद्दपार करायला लावण्याचं हे स्वप्न जे आहे भाजपाचं, हे तुम्ही त्यांना साकारू देणार आहात की नाही हे तुम्हाला 20 मेला ठरवायचं आहे. हीच मुंबई आहे ज्याने देशाला दिशा दाखवलेली आहे. हीच मुंबई आहे ज्याला आर्थिक शक्ती म्हणून आपण मानायचो. हीच मुंबई आहे जे देशाचं अर्थचक्र चालवते. आणि ह्याच मुंबईची जी ताकद आहे ती भाजपला मोडायची. आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण विचार करायचा आहे, खास करून इथे जे कोणी बसले असतील, या बिल्डिंग्स मध्ये आजूबाजूला कोणी असतील ज्यांनी चुकून भाजपला मतदान केलं असेल, तुम्ही विचार करायचा आहे की भाजपला निवडून दिल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, काय फायदा झाला आपल्या महाराष्ट्राचा, आणि मुंबईला काय मिळालं, मुंबईकरांच्या हातात काय आलं. एक 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 ज्या गोष्टी होत्या आपल्या हक्काच्या गोष्टी होत्या ते निघत चाललेत, आपल्याकडून चाललेत ते गुजरातला चाललेले आहेत. जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा तर महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी 2.25 लाख कोटीची कंपनी, गुंतवणूक आपल्या राज्यात जी येणार होती, 1 लाख तरुण तरुणींना रोजगार निर्माण करणारी कंपनी, आपलं सरकार असतं तर हमखास 100% आपल्या राज्यात आली असती, आपण आणली असती. तीच ह्या मिंदे सरकारनी, ह्या गद्दार गँगनी उचलली सरकार बसल्या बसल्या आणि पाठवली त्यांनी गुजरातला. एअरबस टाटाचा प्रोजेक्ट असेल, आपल्याला नागपूर इथे मिहानला द्यायचा होता. मेडिकल डिव्हाइसचा
पार्क होता, छत्रपती संभाजीनगर इथे येणार होता. बल्क ड्रग पार्कचा प्रोजेक्ट होता, तो रोह्यामध्ये येणार होता, रायगडला येणार होता. रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असं होतं, ते अमरावती इथे येणार होतं. टेक्सटाईल पार्क पण तिथे येणार होतं. हे सगळं उचलून नेलं, हे गुजरातला नेलं. हेच तर सोडा, आपली हक्काची वर्ल्ड कप फायनल पुत्रप्रेमामुळे नेली गुजरातला. ते जे आरोप करतात की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली, पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली, माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर. तुमच्या पुत्रप्रेमामुळे आम्ही वर्ल्ड कप हरलो, आमचा देश वर्ल्ड कप हरला. तुम्ही मला सांगा, वानखेडेला झालीच तिथे क्रिकेट किती लोक बघतात? जरा हात वरती करा क्रिकेट प्रेम्यांनी. सगळेच करतात ना, इथे गल्ली क्रिकेट तर चालूच असतं आपलं. तुम्ही मला सांगा, वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. पहिली कारण काय दिलं त्यांनी? आम्ही हिंदुत्वासाठी सोडून गेलो. मग सांगितलं अजितदादा फंड नाही देत. मग ते पण तिथे गेल्यानंतर अनेक वेगळी वेगळी कारणं दिली आणि आता पुत्रप्रेमावर आलं. तर माहित नाही पुढचं कारण काय देतील. राहिले तर ह्या निवडणुकीत साफच करायचं आपण त्यांना. पण राग मला ह्या गोष्टीचा येतो की तुम्ही आमच्या हक्काचा रोजगार, आमच्या हक्काची नोकरी इथून घेऊन जातात. मला गुजरातमध्ये तुम्ही काय नेता त्याच्याशी देणं घेणं नाहीये. जे काही गुजरातमध्ये तुमच्या व्हायब्रंट गुजरातमध्ये यायचं ते घेऊन जा ना तुम्ही. तुम्हाला बाहेरून कुठून येते गुंतवणूक घेऊन जा. काश्मीरमध्ये ज्याला यायचं त्याला तिथे येऊ दे. आसाममध्ये जायचं तिथे जाऊ दे. मणिपूर शांत केलाच. ते पापाने वॉर युक्रेनमध्ये थांबवलं. मणिपूर अजून शांत करू शकले नाहीयेत. पण तिथे जरी शांतता आली तर तिथे ज्यांना जायचं त्यांना आनंदात जाऊ द्या. हे माझं नेहमी धोरण राहिलंय. केरळचं प्रगती झालीच पाहिजे. जेव्हा प्रत्येक राज्याची प्रगती होईल तेव्हा देश पुढे जाईल. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की आमच्या तरुणांच्या हक्काचा घास तुम्ही आमच्या हातातून खेचून घेऊन जातात आणि गुजरातच्या घशात जात आहे. तिथे मला राग येतो आणि मी तुम्हाला सांगतो तिथे मी तुमच्यासाठी लढणार म्हणजे लढणारच. आणि ही जर लढायची असेल आपल्याला, ही ताकद जर दाखवायची असेल तर 20 मे आहे तो दिवस ज्या दिवशी तुम्ही दाखवू शकता की आम्हाला तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही, आम्हाला हलक्यात घेऊ शकत नाही, आम्हाला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही. कारण आमच्या हक्काचं जे आहे त्याच्यासाठी आम्ही लढणार म्हणजे लढणार आणि जिंकणार म्हणजे जिंकणार. हा तो दिवस 20 मेचा आहे. नोकर भरतीचा प्रश्न असेल, तलाठी भरतीचा प्रश्न असेल, पोलीस भरतीचा प्रश्न असेल, सगळे जे काही हे विषय आहेत, पेपर फुटीचा विषय असेल, हे विषय आपल्याला सोडवायचे आहेत. किती वर्ष आपण अशाच्या असे टांगून ठेवणार ते विषय? 10 वर्षापूर्वी जेव्हा आपण सगळेच शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, इथे मुंबईकर जे बसलेत, जे आपल्याला इथे आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, आपण सगळ्यांनीच भाजपला जेव्हा मतदान केलं होतं, आपल्याला वाटलं होतं काहीतरी चांगलं या देशामध्ये घडेल. 2014 पर्यंत आपण जेव्हा भाजपासोबत युतीत होतो तेव्हा अनेकदा दिल्लीमधून फोन यायचा, सुषमाजींचा यायचा, अरुण जेटली साहेबांचा यायचा, राजनाथ सिंग साहेबांचा यायचा की काँग्रेसने युपीएने गॅसचा 1 रुपये वाढवलेला आहे, पेट्रोलचा 1.5 रुपये वाढवलेला आहे, चला आंदोलन करायचं, आपल्याला भारत बंद करायचं आहे. आणि त्यावेळेला आपण सगळे कार्यकर्ते, आपण सगळे शिवसैनिक रस्त्यावर यायचो, आंदोलन करायचो. एक तर असे पण मंत्री झाले आहेत ज्या सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसल्या होत्या. मंत्री झाल्यानंतर पुढची 10 वर्ष गॅस 400 वरनं गेला 1200 वर, म्हणजे गॅस 400 पार झाला. पण यांना आठवलंच नाही, यांना दिसलंच नाही की महागाई या देशात आलेली आहे. आपल्याला आठवत असेल जुलै 2012 मध्ये आपण इथे मोठा मोर्चा काढला होता. मोठा मोर्चा काढला होता सिद्धिविनायकाजवळ, घंटानाद केला होता आपण. तिथे मी देखील होतो. आपण सगळ्यांनी ते सिलेंडर वगैरे दाखवलं होतं. तेव्हा आपण काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करत होतो. 1 रुपये वाढला, 1.5 रुपये वाढला की आपल्याला दुःख व्हायचं की चला महागाई वाढली, आंदोलन करूया. आज तुम्ही मला सांगा, 10 वर्ष या भाजपच्या सरकारचे डोक्यावर बसून झालेले आहेत. तुम्ही मला सांगा, गॅस, डिझेल, पेट्रोल याचे 2014चे भाव तुम्हाला आठवतात तरी का? आठवतात? गॅस 400 पारचं तर 1200 पार झालेला आहे. डिझेलची किंमत 2012-14 मध्ये किती होती? किती होती? आता किती आहे? पेट्रोल, डिझेल सांगू नाही शकत. आणि ही जी परिस्थिती आपण जर पाहत असाल, गॅस, डिझेल, पेट्रोलची महागाई आहे, तसं घर पडवणार राहिलेलं नाहीये. पण आपल्याला जे जाहीरनाम्यात भाजपचं सांगितलं होतं की 2022 पर्यंत प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला, आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणार आहे. इथे ज्यांना ज्यांना घरं मिळाली प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांनी हमखास दिलखुलासपणे हात वरती करून मला दाखवावं. SRA तर मिळालीच नाही आपल्याला, बरोबर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत कोणालाही घर मिळालं नाहीये. खोटं तर कोण बोलत नाहीये ना. काय प्रदीपजी तुम्ही काय म्हणताय? चाव्या आहेत त्यांच्याकडे. किती चाव्या कुठच्या कुठच्या स्कीमचे लपून ठेवल्यात नंतर सांगतो. तो खुलासा आपण करून घेणारच आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आज मी ते इथून आमदारांना सांगत आहे, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली, तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा UAPA मी टाकणार आहे, सोडणार नाहीये.
पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फायरिंग केलंय, आमच्या पोलिसांवर तुम्ही फायरिंग केलंय, तुम्हाला अतिरेक्यासारखंच आत टाकणार आहे मी, हे मी तुम्हाला शब्द देतोय. पण जाऊ दे, ही निवडणूक त्यांची नाहीये, त्यांना महत्व द्यायचं नाहीये, त्यांना इशारा जो आहे तो काफी आहे. जाऊ दे जाऊ दे. पण 10 वर्षाचा विचार करूया. या 10 वर्षामध्ये जसं मी सांगितलं, महागाई वाढत गेली, प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाली नाहीत. दुसरं जे एक महत्वाचं वचन आपल्याला दिलं होतं, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील. आलेत कोणाच्या खात्यात? आलेत कोणाच्या खात्यात? नाही आलेत. त्यांच्या खात्यात 50 खोके आले असतील, आपल्या खात्यात 15 लाख आले नाहीत. दुर्दैव आपल्या या देशाचं एवढंच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजपची जी यशोगाथा होती ती एवढीच होती की इथे सगळ्यांना वाटतं, जे कोणी इथे बसलेत सगळ्यांना वाटतं की माझं भलं नाही झालं, पण मागच्या 50व्या रांगेत कोणाचं तरी भलं झालेलं आहे. इथे या सगळ्यांना एवढंच वाटतं की इथे उभे आहेत, त्यांचं काही त्यांना मिळालं नसेल, पण इथे 6व्या रांगेत कोणीतरी बसलंय, त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे. इथे दुर्दैव हेच आहे आपलं की यशोगाथा भाजपची ही राहिलेली आहे की इथे 15व्या रांगेत कोणाच्या तरी खात्यात 15 लाख आले असतील. हे खोटं बोला, रेटून बोला, खोटं बोला तर रडून बोला, ही जी त्यांचं धोरण राहिलेलं आहे ते ध्रुव राठीसारख्या लोकांनी मोडून काढलेलं आहे. आपल्या सर्वांच्या ते व्हॉट्सअपवर यायला लागलेलं आहे. आता लोक जेव्हा बोलायला लागलेले आहेत तेव्हा देशात चित्र बदलत आहे आणि आता विचारतायत कब आएंगे अच्छे दिन. जाऊ दे, पंखाने आलं चल, कब आएंगे अच्छे दिन. आणि मग जेव्हा आपण विचारतो कब आएंगे अच्छे दिन, तेव्हा भाजप सुरू करतं अब की बार 400 पार. 2 महिन्यापूर्वीचं नारा होता अब की बार 400 पार. मग तिथून आलं मोदी सरकार, मग तिथून आलं भाजप सरकार, तिथून आलं एनडीए सरकार. आता आपल्याला प्रश्न विचारला जातोय, जर ह्यांचे आकडे कमी पडले तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का? 2-4 इंटरव्ह्यू मध्ये मला विचारलं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं, जे उद्धव साहेबांचं पण उत्तर आहे आणि माझ्या मुंबईकरांचं उत्तर आहे की तुम्ही जे आमच्या महाराष्ट्राचे हाल गेल्या 10 वर्षात केलेले आहेत, तुम्ही जो अन्याय ह्या मुंबईवर केलेला आहे, मुंबई लुटणाऱ्यांशी तडजोड नाही, महाराष्ट्र द्वेष्टांशी तडजोड नाही. संविधान जे संपवायला निघालेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे संपवायला निघालेले आहेत, त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज नाही. आणि लोकशाहीचे धोक्यात आणतात त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, कदापि नाही. माफी मागणारच नाहीत ते. ती भाजपा राहिलीच नाहीये. ही भाजपा फार वेगळी आहे. ही हुकुमशाहीची भाजपा आहे. ती भाजपा वेगळी जी वाजपेयी साहेबांची भाजपा होती ती आम्ही पाहिलेली आहे. आणि ती भाजपा जाते कुठे, जाते कुठे, आज आहे तरी कुठे, ते चेहरे तरी कुठे आहेत, हा प्रश्न पडतोच ना आपल्याला. म्हणजे आज तुम्ही विचार करा ना, ज्या भाजपासोबत आपण एवढे दिवस होतो, एवढे वर्ष होतो, ते मुंबईतले प्रकाश मेहता साहेब कुठे आहेत, गोपाळ शेट्टीजी कुठे आहेत, पूनमताई कुठे आहेत, राजपुरेजी कुठे आहेत, विनोद तावडेजी कुठे आहेत. हे भाजपावाले राहिलेच नाहीत. जे राहिलेले आहेत ते सगळे 2019चे भ्रष्टाचारी इम्पोर्ट घेऊन बसलेले आहेत आणि प्रमुख चेहरे बसलेले आहेत. पण आज 10 वर्षानंतर सांगण्यासारखं काही नाही. स्वच्छ भारतवर काही बोलू शकत नाही, स्मार्ट सिटीवर काही बोलू शकत नाही, नोटाबंदीवर बोलण्याची हिंमत नाही, चायनावर बोलण्याची हिंमत नाही. आणि म्हणून कुठे आलेत हे सगळे? पहिला इंडिकेटर जो